नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट वडा रेसिपी। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इन्स्टंट वडा बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 4 चमचे बारीक रवा। आता आपण मिक्स करून घेऊया। आता यात टाकणार आहोत आपण दही, इथे मी 4 चमचे दही टाकलंय। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। हे आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण हे पाणी टाकून आपण व्यवस्थित जाडसर बॅटर करून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। हे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता आपण तर इथे आपली 20 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, आपण याच्यामध्ये टाकणार होता कांदा। मी ते एक छोटा कांदा घेतलाय बारीक कापून, 2 हिरवी मिरची कट करून घेतली आहे, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। झटपट असे हे इन्स्टंट वडे होऊन जातात पटकन। आपल्या घरी पाहुणे वगैरे येणार असेल तरी सुद्धा आपण पटकन हे वडे असे करू शकतो। खूप छान लागतात, क्रिस्पी होतात एकदम। तर हे आपलं बॅटर झालेलं आहे। आता क्रिस्पी होण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 पाव चमचा खायचा सोडा टाकणार आहोत। तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1 चमचा जिरं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। असं जाडसर बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। आता आपण वडे बनवायला घेऊया। तर आता आपण वडे बनवायला सुरुवात करणार आहोत। तर इथे एक मी वाटी घेतले, त्या वाटीला असं प्लास्टिकची पिशवी लावले आणि पाठून रबर लावलाय। याच्यात आपण आता वडे टाकू। त्याला थोडंसं पाणी लावायचं असं। तुम्ही हाताने सुद्धा घेऊ शकता किंवा चमच्याने सुद्धा टाकू शकता। असं आपल्याला हे बॅटर याच्यावर टाकायचं आहे। असं बॅटर घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं, सगळं थापायचं आहे। जसे आपण वडे थापतो तसे आपल्याला थापायचे। असं मध्ये फोल्ड करायचं आणि अलगद असे याच्यामध्ये सोडून द्यायचे। पडतं अलगद। पुन्हा आपल्याला पाणी लावायचं आहे जर पीठ वगैरे लागलं असेल तर। असं घ्यायचं आपल्याला आणि वडे पाडून घ्यायचे। हे वडे एकदम खुसखुशीत होतात, छान लागतात। तुम्ही नक्की करून बघा। जेवढे राहतील कढईत तितके आपल्याला टाकायचे। तुम्हाला जेवढ्या साईजचे पाहिजे, छोटे मोठे तसे तुम्ही करू शकता। इझिली पडतात ते। आता हे आपल्याला असे हलवायचे साधारण
हे बघा छान वरती आले. आता आपण पलटी मारूया. खरपूस हे चांगले आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचे. ते खूप छान लागतात, क्रिस्पी होतात एकदम. आता एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथे आता आपल्या वड्यांना एक कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आता इथं आपले रेडी झाले आहेत. तर इथे आपले इन्स्टंट वडे रेडी झाले आहेत. तुम्ही पाहू शकता छान झालेत, खुसखुशीत असे. तर तुम्ही केचप सोबत खाऊ शकता, टॉमॅटो चटणीसोबत खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम क्रिस्पी झाले ते बघा, सॉफ्टनेस आहे, छान लागतात. खूप छान झाले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.